संघटनेचे आमदार सुधाकरजी अडवाले साहेब, त्याचबरोबर विक्रमजी काडे साहेब, आम्हाला सदैव नागपुरात मदत करणारे आमचे बंधुतुल्य वंजारी साहेब, आजगावकर साहेब, सरनाईक साहेब, हे सर्व उपस्थित झालेले आहेत. आपल्या संघटनेतर्फे त्यांचं स्वागत करतो. आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना सांगू इच्छितो साहेब, आम्ही 10 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केलेली आहेत. या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालात, आपण आपले मत मांडले, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की कमीत कमी आपण 12 पैकी काही वेगवेगळ्या पक्षाचे असतील, विरोधातले असतील, 7-8 आमदार महोदयांनी जर तुम्ही पायऱ्या पकडल्या, तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही पायऱ्या पकडता, आम्हाला मान्य, आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं, कांद्याचा भाव वाढला पाहिजे म्हणून कांद्याची मार घालून तुम्ही सभागृहामध्ये जाता, त्याचं पण स्वागत आहे. परंतु कर्मचारी म्हणून आमचं पण, आम्ही पण तुमचेच आहोत आणि आमच्यासाठी तुम्ही जे जे विविध आयुध मार्ग आहेत त्या मार्गातून सिड्यांवर बसून तुम्ही घोषणाबाजी केली पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू केल्या पाहिजे म्हणून केवळ इथे येऊन बोलून चालणार नाही. हे आम्ही तुम्हाला सभागृहामध्ये पाठवलेलं आहे. सभागृह गाजवण्यासाठी, हे रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमचं सहकार्य आहेच, परंतु तुमच्या माध्यमातून तुम्ही सभागृह गाजवावं, सभागृह बंद पाडावं. हे सगळे कर्मचारी तुमचे आहेत. मग पदवीधर आमदार असतील, शिक्षक आमदार असतील, आमच्या बळावर आम्ही तुम्हाला सभागृहामध्ये पाठवलेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, यानंतर इतका तुम्ही जाऊन 2 दिवस असून सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये तुमच्या हातामध्ये असे पोस्टर दाखवा रे, एखादा पोस्टर दाखवा मला. हे असे एकच मिशन जुनी पेन्शनचे पोस्टर घेऊन तुम्ही त्या पायऱ्यांवर बसले पाहिजे. सभागृह बंद पाडलं पाहिजे. जुनी पेन्शनची मागणी रेटून धरली पाहिजे. जुनी पेन्शनची मागणी मान्य व्हावी आणि तुम्ही आमचा आवाज तिथं सभागृहामध्ये उचलावा म्हणून आम्ही तुम्हाला पाठवलंय. आणि हे बाब आपण सदैव कायम स्मरणात राहू द्या एवढी विनंती करतो. आणि यानंतर सुरुवातीपासून आपले अडवाले दादा इथं उपस्थित आहेत, त्यांच्यापासून सर्व आमदार एक एक करून आपले सगळे मत मांडतील. थँक्यू.